आज आहे ना बाहेर खूप पावसाचं वातावरण येतं, म्हटलं आज काहीतरी घरामध्ये काहीतरी झालं पाहिजे खाण्यासारखं. त्याच गोष्टी खाऊन कंटाळा आला. तर भारती काहीतरी बनवते आज. काय बनवते? ए आळस पतला कसला आळस देतो बघितलं का? झोपेतून उठलाय. काय बनवतेस? प्रत्येक वेळेस मी सांगू का हो काय बनवायचं? तुम्ही सांगत जा ना फक्त एखाद्या वेळेस. तांदळाचे पदार्थ करायचे नाही, बाकी तू काही चालेल मला. हा तुम्हाला नाही सुचत आहे का मग? मी काही सांगू? बनवू आता, काय मग डोकं चाललं ना काय. आता गरम गरम पावसाचं काय मस्त पैकी. हा पावसाळ्यात आहे. भाजी बिजी त्या दिवशीच केली. बरं वेगळं काहीतरी. हा वरणातले चकोल्या बनवू? अन्नातलं चकुल्या आवडतील का? बरं बनव. लय दिवस झालं खाल्लं नाही. बरं ठीक आहे बनवते. चालेल मस्त पैकी एकदम अशा झणझणीत बनवते. वा ठीक आहे? चालेल. हे आता डाळ टाकते. साफ साफ करून देते मम्मा. साफ. हा पण थोडं पिठात बुडवते, लय चिकट झाले. एक मिनिट हा बाळा. आज मम्मी बनवती काय चकुल्या. दादू तुला खायच्या ना चकुल्या? त्याला आवडते जास्त. है ना सर्वांनी? त्याला खेळायसाठी दर काय वो चाहिए? क्या चाहिए बेटा? हे फिश और हे साप. जाओ. हे डाळ टाकली. हा. बस झालं. आता याला टोपण लावून देते. मीठ टाकते थोडंसं. मीठ टाकलं आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकायचं, हो ना? बरोबर ना? हो. वा वा. किती टाकली डाळ? किती? 1 वाटी टाकली. 1 वाटी टाकली. कोणती जास्त वाटी? टाकले होते मग घट्ट झाले, उपयोग नाही हो. हा खायला व्यवस्थित लागलं खायला पाहिजे 3 ना. जणच आहे आम्ही. चमचा घेते हलवायला. ये मग ते घट्ट नाही हो चांगले लागत. हो ना? कारण हे आपलं नाही का चपातीचं पीठ राहतं ना, ते पण त्याच्यामध्ये उतरतं ना, मग ते जास्त घट्ट होत. हो. चकुल्या कोणी शिकवलं भारती? मला चकोल्या शिकवले आमच्या आजीने. कावीराजी मम्मीने शिकवले. माझ्या मम्मीची आई पण तिच्या हातचं कडण. आहा नाद नाही करायचं कडणचं. कडन मी पण करते की. पण तुझ्या अरे माझ्या आजीच्या हाताचं तू कडण खाशील ना आईच्या. नाद नाही करायचं. ते जुन्या पद्धतीने करते भारी. हो, त्यांच्या आले. हाताला चव असते. काय झालं एवढं बेटा? का साप दादा? काय झालं? कुठं शाप तुटली? आयो घे बरं तू खेळ. मिरच्या, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि थोडंसं मिक्सरमध्ये वाटताना ना ह्याच्यामध्ये जिरं टाकायचं, म्हणजे चांगली टेस्ट येते. म्हणजे लसूण आणि मिरचीचा ना चांगला ठेचा करून घ्यायचा आणि त्यात जिरं टाकायचं थोडंसं, ओके. म्हणजे एकदम टेस्ट भारी येते. थोडंसं जिरं टाकते. माचीस टाकशील. नाही टाकत वाचीस कसं काय टाकते. मम्मी पण मस्त बनवते. मिक्सर गावात टाकतोय तो. ए भारती हे बघ, गॅस कमी करा. झालं इथून सुरू झालं. पुढं कशी होणार? यात जर वाटणाचा रस्ता असता तर एक गुण सुद्धा वाया नसता घालवला. आणि हे कसं वाया जातो घेतलं ना, तुम्ही लगेच पुढे आले असते. रे टाइम तुम्ही पुढे नाही आले. मटण म्हटलं तर तू पुढे आली असती, पण आता काय आहे? दादा गरम आहे, तू पाठी मागव बेटा. गेला ठेचा घ्यावा. वा. तिकट एवढा जवळ यायला सांगितले तुम्हाला. किती वेळ लागला अजून? तू तुम्हाला आपण ना, मी सांगितलं. काय म्हणते तसा कुकर मागून घे एकदम मस्त पैकी चांगला क्वालिटी, म्हणजे पाणी बाहेर नाही ना. त्यातून काय होतं पाणी बाहेर येतं. नाही पण कुकर पेक्षा आहे ना असं डायरेक्ट पातेलं शिजवलेलं कधी पण पातेल्यात बरं. शिजायला मग गॅस वाया जातो. वायाला जाऊ दे की मग ती टेस्ट राहते ना. आता काय कुकर मध्ये काय होतं, कुकर मध्ये पण ते राहते. सगळी हवेच्या थ्रू ती टेस्ट निघून जाते. हा ते आहे, पण त्याला टाइम पण जास्त जातो आणि गॅस पण वाया जातो. हे बेटा तुझं काय आहे? किती शिट्ट्या केल्यात तू डाळीच्या? 3च झालेत आता तर. बघितलं घेऊ राडा. भारती तू पाणी जास्त झालं. पाणी नाही जास्त झालेलं. मग काय जास्त झालं? अहो ते तसंच बाहेर येते. अशा कुकर तसंच प्रॉब्लेम असतो. हो ना, कुकरचा जुना झालाय कुकर.
शेवटी असं. मग आता 5 वर्ष झाले ना लग्नाला. तो टिकन तो माणसं टिकन हा ना? 5 वर्ष झालेत. किती झाली डाळ, किती शिजली? हे काय मस्त शिजले डाळ. वा वा, पावसाळ्याचे दिवस आणि त्यात हे चकुल्या. वा वा. फोडणी देते आता, मग चपात्या लाटून टाकेल त्याच्यात. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? आमच्याकडे चकुलच म्हणते. आमच्याकडे चकुलच म्हणतात. मग काय काय ठिकाणी काय वेगळी भाषा असेल त्याला. काय काय वरण फाळ काहीतरी. वरणातल्या चकुल्या पण म्हणतात. हा तसं पण म्हणतेत, आणि वरण फाळ असं पण काहीतरी म्हणतात, मी वरणफाळ. ऐकलेलं. वा वा. त्यात हळद वगैरे टाकली थोडं. ठीक आहे. थोडीशी डाळ टाकून देते, जळून ते- घ्यायला लागलं तर. वा वा. वरून पाणी टाकत. एक व्यवस्थित हलवून घ्यायचं, चांगलं हे होऊन घ्यायचं. तडका मारलेला आहे आता. अजून पाणी टाकून डाळ थोडीशी शिजली म्हणून वाटते असं जास्त. हा ना? झालंय. डाळीचं बेसन केले. बेसन नाही, व्यवस्थित हलवून घे. एक जीव कर त्याला. तासकाच. आणि कणिक मळताना ना जास्त हे नाही मळायची, पातळ नाही मळायची. पाणी टाकते अजून ह्याच्यात थोडं, एवढं नाही पुरणार आहे आपली. हे 2 ग्लास पाणी आणि अजून 3 ग्लास पाणी टाक. एवढं? हा मग आता 3 जण खायचोय ना आपण. बस का एवढं? चिडायला नका. आता चिडा तू. थोडी कोथिंबीर टाकून घेते सगळी. मीठ टाकायचं राहिलं. मीठ जास्त नाही टाकायचं, कारण आपण डाळ शिजताना पण टाकले थोडंसं, आणि मिरचीमध्ये पण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळं मीठ आता थोडंच टाकायचं. मला मीठ कळलं असं, तुला स्वयंपाक करायला मस्त. तसं तुम्हाला मीठच कळत नाही, माहिती आहे नाहीच कळत प्रत्येक मला भाजीमध्ये. तुम्हाला मीठ लागत असेल तर तुम्ही सांगत नाही. तिखट लागल्यानंतर मीठ काल घेतो. तसंच झालं. मम्मीना मी बोलले मीठ लागतंय का, तर मम्मी म्हणल्या नाही लागत मीठ. नाही, मम्मीला लागत होतं मीठ आणि तुम्हाला मीठ लागत नव्हतं, म्हणजे तुम्हाला कमी मीठ लागतं. गरम आहे. कसं झालं? फोडणी छान बसल्या. झणझणीत फोडणी बसली. तोंडाला पाणी सुटलं. तुम्ही आता गरम तिने गरम होस खाऊन होस घ्या. केलं आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलं. ते कणिक मळताना ना कधी पण घट्ट मळायची, म्हणजे काय होतं, आपल्याला चपाती जर केली ना आपण, त्याला म्हणजे असं चौकोनी आकार देता येतो. आणि त्याच्यात जर टाकलं ना आपण, म्हणजे आपलं ते फोडणी दिलेली डाळ आहे ना, त्याच्यात जर टाकलं ना, ते विरघळत नाही आपली पातळ कणिक, त्याच्यामुळे घट्ट मळायची. पण तुम्हाला एक दिसलं नाहीये का मी काहीतरी केलंय? तुम्हाला कणकीवरती दिसत नाहीये का काय? काय हे दिसले का 5 बोट हे असे? का बरं? हे 5 बोट मम्मीने सांगितले मला लावायला. कधी पण आपण कणिक मळली ना, अशी 5 बोट लावायची, म्हणजे लक्ष्मीचा वास घरात राहतो. बरं, हे नव्हतं अन्नपूर्णा माहिती. लक्ष्मीचा. हा बाबा याला उघड्या आलं. चल पटापटा चला कर. चला, पटपट करायला लागतील मला. थोडा कमी करते गॅस, नाही तर पूर्ण आटून जाईल. ह्याच्यात काही चकुले टाकलेत. टाकले आता. पटापटा बनव की. हा. जरा हात उरक. तुम्हाला काय भूक लागली का काही? नाही एवढं काय त्यात. जण याला कापण्यासारखा आकार देतात, कापण्यासारखं. कापण्या करू का हो आता? मला वाटतं तर थोडे खाऊ वाटले कापणे जरा. अशा सुट्ट्या झाल्या पाहिजे, नाहीतर काही काही जणांना काय होतं, एकमेकाला चिटकतात. हो ना. तसं नाही झालं पाहिजे, मग ते चिखलासारखे होते मग. आणि थोडंसं टाकलं की थोडं हलवून घ्यायचं असं. तू स्वयंपाक कधी शिकली भारती? तू इथं आल्यावर खरा स्वयंपाक शिकली ना? खरं सांग. खरं सांग. मग तसंच असतं, लग्न झाल्यावर नाही पण शिकते. तुझ्या घरी तुला स्वयंपाक येत होता का सांग? येत होता, पण एवढा नव्हता येत. भाकरी एवढी मग जवळ तुला खरा स्वयंपाक कोणी शिकवलं? मम्मीने शिकवला. मम्मी कोणी? मम्मी. मम्मीने शिकवला. हा ना. आणि तुम्ही पण थोडा थोडा शिकवला. तुम्हाला पण येतो ना सगळा स्वयंपाक? काय मला येतो स्वयंपाक? घेत नाही? हा, मला सगळा स्वयंपाक येतो तसा. हा मग हे माहित नाही कोणालाच.
आमच्या घरातल्याच माणसांना माहिती आहे. आता पुढच्या वेळेस पुढच्या तुम्हीच वेळेस मी रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करेन. काहीतरी नवीन बनवायचं तुम्ही आता पुढच्या वेळेस. जे म्हणजे मला पण पूर्ण जे स्वयंपाक कोणीच येतो खाल्लं नाही ना ते. पण पुढच्या वेळेस मी अशी रेसिपी बनवेन तुम्हाला नक्की आवडेल बघायला. हो की नाही भारती? माझ्या हातची रेसिपी हा हे भारतीला खाऊ घालणार, सगळ्यांना खाऊ घालणार. लय- कर्णातले चकुल्या म्हणजे आहा. थांब. तर कशा झाल्या आता बघूयात आपण. मस्तच मला झालं. दाखवतो. फोडणी तर झणझणीत झाली, मी खाल्ली टेस्ट केलेली म्हणजे थोडीशी तर. हे चकोल्याचा शोध कोणी लावला असेल सांगा बरं. चकुल्यांचा शोध कोण लावला मी सांगतो. हे चकुल्यांचा शोध आहे ना तुम्ही बायकांनीच लावलेला आहे. कारण तुम्हाला सांगतो एकदा विषय असाच झालता. मला असं वाटतं असं झालं असावं, नाही तर 2-3 प्रकार झाला असं. कारण रात्रीचं एखादं वरण उरलं असेल, रात्रीचं हा 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 हा. कणकेचं पीठ पण मुरलं असं, मग एखाद्या बाईला वाटलं असं ना अरे चला हे आपण चपात्या करायचा कुठे एवढा कुठाने करतो. ते बाईने लाटले असते तिचे तुकडे करून तिने वरणात टाकले असते. तिला वाटलं झालेले भारी टेस्ट लागते. मग तिथून पण शोध लागला असं, नाही तर एखाद्याला बसल्या बसल्या चला बघू. हो मासा 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 आहे ना. ए आले आपल्या चकुल्या. ए दादा काय आलं बाबा चकुल्या. हा, छान छान. तुला पाहिजे तुला पाहिजे. आवडते ते. हा. आम्हाला द्या आम्हाला द्या. आम्ही ताटली घेऊनच बसलोय. दिसलं कशा झाल्या चकुल्या. वा, वा, वा. किती मस्त झाले बघितले का. हा वा वा वा. हा हा भारती तोंडाला पाणी सुटले हो. सिरियसली तोंडाला पाणी सुटले. खा आता फोटो तो मला काही वा, वा, कंट्रोल वा. आहे ना. किती वेळ झालं चाललंय तुमचं, दादा. किती वेळ. हा ना. आता आधी थोड्याच घ्या, कारण लगेच थंड होते. हा हे थंड खाण्यात मजा नाही हो. गरम गरम काकडी पाहिजे कापलेली आहे. हा कांदा आहे. कांदा काय आणायला लावलं मला काही समजलं नाही तुमचं. मी कांदा खातो. ये अशा प्रकारे भारतीने बनवले चकुल्या. तर तिचे खूप खूप धन्यवाद. कशा झाल्यात खाल्ल्यावर सांगतो. हा खाल्ला म्हणजे तू हळू हा, गरम येते. हा बाप झाले. खूप भारी झाल्या. सिरियसली भारी झाले. मी चेष्टा नाही करत आहे. खरंच भारी झाले. हो दादा हे चकुल्या खा. त्याला कुठं मासा दिसला आता. पिल्लू तू पण खाऊन घे पप्पा सोबत बेटा. हळू हळू जास्त पण गरम गरम वाव. नका खाऊ. मस्त. आहेच माझ्या हातात चव. मग काय काय तुला आता तो आता पटपट खाऊन घ्या, म्हणजे गरम गरम खायला भेटतील तुम्हाला. विषय ठीक आहे. कशा झाल्यात तुझ्या हाताच्या बनवल्या. खाऊ दे तरी. काय झालं मस्त. खरंच छान झालं. चल बरं तू बी खाऊन घ्या आता. चल तू सांग आता. गाडी 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 गाडी. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि खरंच चकुल्या एकदम बाप झाल्या आणि भारतीने बनवल्या त्या. तर भारती खूप धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एखादी रेसिपी घेऊन येऊ. भारी भारी रेसिपी आता हो. इथून पुढं. म्हणजे माझी रेसिपी तुम्हाला युनिक बघायला भेटते, जरा वेगळं काहीतरी सगळ्यांपेक्षा. खरंच वेगळं असेल आणि खरंच तुम्ही करून बघा. हा पुढच्या व्हिडिओमध्ये आणून काहीतरी बनवा. धन्यवाद. चला बाय. बाय. आम्ही आता खातो. मला दम निघा ना. एक तर एक पाऊस थंड ह्या वातावरणात चकुल्या खाणं म्हणजे आगा गा गा गा. ते पण पावसाळ्याच्या वातावरणात आता दमच नाही निघत. मी आता थांबा.